राज्यात सध्या पोटनिवडणुकींनी वातावरण तापवलंय, कारण बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक होतीये। एक जागा अजित पवारांच्या अकाली निधनानं रिक्त झाली आहे, तर एक जागा शिवाजी कर्डिलेंच्या निधनानं रिक्त झाली आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली गेली आहे, तर बारामतीतून अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं फिक्स झालंय। त्यामुळे आता राजकीय वातावरण तापलंय। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी अखेर भाजपनं आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे। दिवंगत लोकनेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपनं रिंगणात उतरवलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुरीसह बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्ह्याचं लक्ष आता या लढतीकडे लागलंय। गेल्या अनेक दशकांपासून राहुरी आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीराव कर्डिले यांचे मोठे वलय होते। 6 वेळा आमदार राहिलेल्या कर्डिले यांनी पक्षीय सीमा ओलांडून आपली ताकद निर्माण केली होती। ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली होती। कर्डिले समर्थकांकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी सातत्यानं होत होती। अखेर पक्षाने घराणेशाहीपेक्षा विद्यमान लोकप्रतिनिधींचा वारसा आणि लोकभावना लक्षात घेऊन अक्षय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अक्षय कर्डिले हे येत्या काही तासात आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनासह दाखल करणार आहेत। या निवडणुकीत राहुरी, नगर आणि पाथर्डी या 3 तालुक्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। केवळ राहुरीच नव्हे तर पुण्यातील बारामती मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। एकाच वेळी 2 महत्त्वाच्या जागांवर निवडणूक होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपने राहुरीमध्ये कर्डिले कार्ड खेळले असून बारामतीमध्येही तेच केलं जाणार आहे। राज्यात एखादा मोठा नेता गेल्यानंतर त्याच्या जागी पोटनिवडणूक झाल्यास ती बिनविरोध करण्याची एक परंपरा राहिली आहे। शिवाजीराव कर्डिले यांचे सर्वपक्षीय संबंध पाहता भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र महाविकास आघाडीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। जर महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे। तर बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शड्डू ठोकलाय। काहीही झालं तरी बारामतीतील निवडणूक बिनविरोध होणार नाही असं हाकेंनी म्हटलंय। त्यामुळे इथंही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। बारामतीत धनगर मतदारांचा टक्का मोठा असल्यानं हाके या ठिकाणी किती आव्हान निर्माण करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुरी मतदारसंघातील मुळा धरणाचं पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, MIDCचा विकास आणि प्रलंबित रस्ते हे प्रश्न या निवडणुकीत केंद्रस्थानी असतील। अक्षय कर्डिले यांच्यासमोर आपल्या वडिलांनी केलेली विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आणि सहानुभूतीची लाट मतात परिवर्तित करण्याचं मोठं आव्हान असेल। अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झाल्याने राहुरी भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मात्र विरोधी पक्षाची चाल काय असेल यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे। 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानानंतरच राहुरीचा नवा कर्डिले विधानसभेत जाणार की राजकीय गणित बदलणार हे स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, LS